नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 11वी प्रकरण पहिला अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या पाठातील राहिलेल्या भागाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्रानंतरचा अर्थशास्त्राची मुख्यतः दोन शाखा होते. एक सूक्ष्म अर्थशास्त्र होते, नंतरचं स्थूल अर्थशास्त्र होते. आज स्थूल अर्थशास्त्राबद्दल आपल्याला काय करायचं आहे, माहिती पाहायचा आहे. तर बघा, स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल म्हणजे काय, त्याचा अर्थ मोठे किंवा एकूण. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार आलं, राष्ट्रीय उत्पादन आलं, एकूण गुंतवणूक आलं, एकूण बचत आलं, एकूण उपभोग आलं, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्रामध्ये या साऱ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. तर केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहणार आहोत. केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी नसून एकूण परिमाणांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात म्हणजे काय होतं, लहानात लहान घटक. तर स्थूल अर्थशास्त्रात म्हणजे सगळा घटक, संपूर्ण घटकाचा यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आता आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये मूलभूत संकल्पनामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याविषयी आपण माहिती पाहू. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या व्यवहाराशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. म्हणजे एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. मग राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या आता आपण पाहणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या काय आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेली मापन होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. दुसरं आहे बचत. बघा, स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमधील दुसरा घटक काय आहे, बचत आहे. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उत्पन्नाचा किंवा उपभोगाचा त्याग करून जो भाग शिल्लक राहतो त्याला काय म्हटलं जातं, बचत असे म्हणतात. मग तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. म्हणजे आपण नियोजन करतो, प्लॅनिंग करतो, काटकसर करतो की जो खर्च न करता राखून ठेवला जातो आणि चालू उपभोगावर त्याचा खर्च केला जात नाही, त्या साऱ्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत, बचत असे म्हणणार आहोत. पुढचा आहे गुंतवणूक. हे स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेपैकी तिसरा घटक आहे. बचतीतून भांडवलाची काय होतं, निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच काय, गुंतवणूक होय. उदाहरण म्हणजे यंत्रसामग्रीसाठी, उपकरणे इत्यादी खरेदी करण्यासाठी, परत त्यामध्ये वस्तूचं निर्मिती वाढून उत्पादन खर्च करून मग ज्यामध्ये उत्पन्न मिळून त्याद्वारे पैशाच्या साठ्यामध्ये वाढ होते त्यालाच आपण काय म्हणतो, गुंतवणूक असं म्हणतो. पुढचा आहे व्यापार चक्र. बघा, अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. उदाहरण म्हणजे ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. चढ आणि उतार म्हणजे काय, तेजी आणि मंदी होय. उदाहरण म्हणजे तेजी म्हणजे काय, सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजेच काय, तेजी होय. तर मंदी म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, मंदी असं म्हणतो. पुढचा आहे आर्थिक वृद्धीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आर्थिक वृद्धीबद्दल माहिती पाहूयात. बघा, आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन असून सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय.
थोडक्यात सांगायचं म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. पुढचा आहे आर्थिक विकास. बघा, आर्थिक विकास ही एक व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबतच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरण म्हणजे शिक्षण आणि आरोग्य इत्यादी. आर्थिक विकास ही एक सामान्य संकल्पना असून किंवा व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबतच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरण म्हणजे शिक्षण आणि आरोग्य इत्यादी बद्दल आपण माहिती पाहू शकतो. आता आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत किंवा ह्याच्यात काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ असं म्हणू शकतो. तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात ते होय. नंतर आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित आणि संख्यात्मक आहे, तर आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक आणि गुणात्मक आहे. आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, तर आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे, तर आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते, तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारा मोजला जातो. अशा प्रकारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक आपल्याला पाहता येतो. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपलं पहिला प्रकरण संपतो. पुढचा प्रकरण आपण पुढच्या तासाला घेऊया. नमस्कार.